आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। वादळी अवकाळी पावसाने ग्रामीण शहरी जनजीवन विस्कळीत, नागरिकांची तारांबळ। भोसे तालुका मिरज येथून वार्ताहर संजय पवार कळवितात की मिरज तालुक्यातील आरग, बेडग, म्हैसाळ, भोसेसह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या वादळी पावसामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। मिरज व सांगली शहरातील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने अनेक भागात पाणी साचून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। सायंकाळच्या वेळेत अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीसाठी शहरात आलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी व विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली। बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने विक्रेत्यांचे आर्थिक नुकसानही झाले। शहरातील अनेक गुंठेवारी व सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला। काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके निर्माण झाल्याने वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागला। गेल्या काही दिवसांपासून दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी दमदार पावसाची अशी स्थिती कायम असून हवामानातील या बदलांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। पहिल्या 2 दिवसात जोरदार सरी कोसळल्या तर त्यानंतर 3 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। रविवारीही सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला। दरम्यान ग्रामीण भागात पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक, दैनंदिन कामकाज आणि बाजारपेठातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे। दुसरीकडे पावसामुळे पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली असून द्राक्ष बागायतदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। खरीप हंगामाच्या पूर्व मशागतींना वेग आला असला तरी ट्रॅक्टर मालकांनी इंधन दरवाढीचे कारण देत मशागतीचे दर वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। एकीकडे पावसामुळे शेतीच्या कामांना चालना मिळत असताना दुसरीकडे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वादळी पावसामुळे विविध अडचणींना सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।